अहिल्यानगर तालुक्यातल्या खडकी इथे शेतकऱ्यांनी एफडीआय आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातलाय। राज्यामध्ये दूध भेसळ आणि बनावट दूध व्यवसायाविरोधात अन्न औषध प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे। आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईमुळे भेसळखोरांवर लगाम बसतोय अशी भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होतीये। या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर तालुक्यातल्या खडकी इथे शेतकऱ्यांनी तुकाराम मुंढे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातला आणि कामगिरीचं कौतुक केलंय। राज्यात सुरू असलेल्या कारवाईमुळे बनावट आणि भेसळयुक्त दूध बाजारातून कमी होण्यास मदत होणार असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। तर तुकाराम मुंढेंची या विभागातून बदली करू नये, अन्यथा आम्ही आंदोलन करू असा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिलाय। आजपर्यंत त्यांची बदली कुठे महसूल असेल ह्या दुसऱ्या विभागात असेल ते सर्वसामान्यांच्या रिलेटेड नसतात किंवा सर्वसामान्यांच्या आरोग्याशी निगडीत नसतात। पण हे जो विभाग आहे अन्न व औषध प्रशासन हे गोळ्या औषधांपासून तर खाद्यापर्यंत हे पूर्ण सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या निगडीत आहे। त्यामुळे सर्वसामान्य माणूस आता रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही जर त्यांच्या बदलीचं कुठलीही हालचाल दिसली तर। सध्या मागणी मोठ्या प्रमाणात आहे, पण कृत्रिम दूध मोठ्या प्रमाणात आल्यामुळे त्याची लोकांकडून नागरिक बी त्याला म्हणजे चुकीच्या दृष्टीने पाहतात व ते आपल्या महाराष्ट्रातील दुग्ध पदार्थ घेण्यास ते टाळाटाळ करतात। याचा परिणामी तोटा शेतकऱ्यांना होतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।